मॅचची यार मॅन ऑफ द मॅच बोललो होतो ना मी. प्रेम पाटील आणि राकेश मालिया कोणच्याच नाही. अनंता आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक अनंता माले यांच्या हस्ते राकेश मालियाला मॅन ऑफ द चा पारितोषिक द्यायचा आहे. चला थोडा आणि दरम्यान मॅच सुरू झालेली आहे. किती रन काढले राकेश माली यांना प्रेम अनंता माली धन्यवाद. तर एक मिनिट पहिल्या चेंडूमध्ये काय झालं सांगा प्लीज. थोडं बाजूला ही बिर्याणी बाजूला काढावी. पहिल्या चेंडूमध्ये सदा माली यांनी चार रन चौकार मारला आपल्या संघाचं खातं खोले. दरम्यान दुसरा चेंडू आणि पुन्हा हा उंचीचा चेंडू अंपायर काढला बघूया. आणि अशा प्रकारे दुसरा चौकार आणि एक नो बॉल. अशा प्रकारे 5 धावा. एक सुंदर सुरुवात कोणी सुंदर सुरुवात ही कोणते बिहार स्ट्रायकर करून आहे. एक चेंडू 9 धावा. सुंदर अशी सुरुवात सदा माली यांच्याकडनं. तसेच आपण या प्रीमियर लीग मध्ये लकी ड्रॉ काढलेला आहे. प्रत्येकाने आपले नशीब आजमायचे आहेत. आणि इथं सज्जन माली यांच्याकडे ते कुपन आहे तर प्रत्येकाने कुपन घ्यायला राहू नका. दरम्यान संघाचा दुसरा चेंडू आणि षटकार का अशा प्रकारे षटकार. खरोखर एक सुंदर अशी बॅटिंग फोर्टीपस याच्या संघातून किंवा प्लेयर्स करताना साधारण बिहार संघाची धावसंख्या किती बिनबाद 15. गेल्या षटकामध्ये 23 धावा काढल्या होत्या. आणि यावेळी सुद्धा सुंदर अशी फटकेबाजी सदानंद माली यांच्याकडून. दरम्यान पहिल्या षटकाचा राजेश जो रेग्युलर संघाचा मालक आहे राजेश माली आणि हा त्यांचा सुंदर असा चौकार. खरोखर एक डेड बॉल आहे. बिनबाद 15. चला तुम्ही जास्त बोलायचं नाहीये. अंपायर प्रयाग माने चला हा डेड बॉल आहे. कुठल्याही प्रकारची धावसंख्यामध्ये भर नाही किंवा प्लेयर आउट नाही. अशा प्रकारे बिहार संघाची धावसंख्या 2 बाद 15 एक बिनबाद 15. एक किती चेंडू सामना किती चेंडू 2 चेंडूचा सामना झालेला आहे. 4 चेंडू राजेश माली यांच्या षटकातील बाकी आहेत. चला राजेश माली आपल्या गोलंदाजी मार्गावर. एका मध्यम धावगतीचा हा गोलंदाज. ते स्वतः संघाचे संघ मालक आहे रेग्युलर संघाचे. आणि आता आपल्या संघासाठी ते गोलंदाजी करतायत. तिकडं तुफान फलंदाजी करताना सदानंद माले. आणि अशा वेळेस जोरात मारला चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे. आणि धावून 2 धावा पूर्ण. सदानंद माले यांनी आतापर्यंत आपल्या बॅटीतून 16 धावा काढल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या 17 बिनबाद 17. तुफान अशी फलंदाजी सदानंद माली फोर्टीपसचा खेळाडू. वैयक्तिक 17 धाव खेळताना नॉन स्ट्राईकला इंदर माली. राजेश माली आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. आणि पुन्हा एकदा ऑफच्या मारलेला चेंडू हा उमंग तिथं क्षेत्ररक्षक आहे. तरी सुद्धा धावून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि आपल्या संघाला 2 धावा मिळून दिल्या सदानंद माली. 2 धावा संघाला 2 धावा सदानंद मालीला. बिनबाद 19. सुंदर अशी धाव सुंदर सलामी जोडी इंदर आणि सदानंद. राजेश माली पुन्हा ऑफच्या मारले चेंडू आणि क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा मिळालेल्या आहेत. सदानंद यांनी खरोखरच सुंदर अशी फलंदाजी केली आहे. 18 धावा ह्या त्याच्या बॅटीतून आलेल्या आहेत. आणि
20 धावा बॅटिंग आले आहे, 21 धावा संघाने झाले आहे. तशाच प्रकारचे चेंडू, तशाच प्रकारची बॅटिंग. आणि आता मात्र फलंदाज दमलेला आहे आणि एक धाव. अशा प्रकारे राजेश माली यांचं महागडं शतक संपलेलं आहे. बिहार स्ट्रायकर्स बिनबाद 22, बिनबाद 22 अशी चांगली सुरुवात म्हणायला लागेल. चला मीटिंग कशाला करता तुम्ही? आवश्यकता आहे का मीटिंग करायची? 22 मध्ये टीम मीटिंग नको करू. आपल्याला रनाची पेनल्टी मिळू शकतो. आपला हा गावचा सण आहे, गावच्या स्पर्धा आहेत, तेव्हा कोणी मीटिंग नाही करायची. चला हेंडर आणि बिनबाद अशी सुंदर सुरुवात ही बिहार स्ट्रायकर झालेली आहे. दरम्यान सदानंद माली यांच्या बॅटीतून कडक कडक अशा 20 धावा आलेल्या आहेत. आणि दरम्यान आयुष माली एक नवोदित हा गोलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी पाहायचं आहे. संघाचं पहिलं संघाचं दुसरं शतक, वैयक्तिक पहिलं शतक सामन्याकारील सदानंद ज्यांनी आताच आपल्या बॅटीतून 20 धावांची करामत केलेली आहे. अजून त्याला किती धावा करतायत, आयुष मल्ल्याला कसा रोखतोय हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान आयुष आपल्या गोलंदाजी मार्गावर, षटकातील पहिला चेंडू. चला सुरुवात करा. बिर्याणी आपल्याला खाऊन घ्यायची प्रत्येकाला. आयुष चांगला असा हा रनअप आणि ज्या परिस्थिती गरज होती अशा प्रकारे थोडासा धावांचा एक रन मिळाला आहे, निर्धाव असा मिळाला आहे. जी अशी एबी ग्रुपला गरज होती तशीच आयुषची सुरुवात केली आहे. दरम्यान सदानंद आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु छोटे खाली बॅटच्या पट आलेला आहे आणि 2 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. 3 धावा मिळतात का त्यांना पाहायचं आहे. आणि अशा प्रकारे 3 धावा मिळाल्या आहेत. किती बिनबाद 25 चांगली सुरुवात. हेंदरमाली यांनी गेल्या मॅच मध्ये 22 धावा काढल्या का? गेल्या सामन्यामध्ये हेंदरमाली यांनी 22 धावा काढल्या होत्या. मेहनतीला त्यांना मिळाली होती. प्रेम पाटील आपली मॅच घ्या. प्रेम पाटील 1 रन शॉट आहे, 1 शॉट याचे प्रत्येकाने नोंद घ्या. बिनबाद 24 आयुष्यांच्या षटकातील तिसरा चेंडू सामन्याकडे हेंदरमाली. आणि बघूया आपल्या संघाने एक पण धावण्या काढलेल्या आहे आणि जोरात मारण्याचा प्रयत्न आणि कॅच सुटलेली आहे. बोला इंदरची. अशा प्रकारे त्यांनी 2 धावा काढल्या आहेत. कॅच सुटा, मॅच सुटा. बोला बोल. अशा प्रकारे जितू माली आलेला आहे. अशा प्रकारे धाव बदलला आहे हेंदरमाली. आणि आता एक रेग्युलरचा खेळाडू जितू माली. बोल. जितू माली काल पण बल्लेबाजी भारी गेली त्यांनी. 6 बॉल 6 षटकार मारलेले. आता कशी बॅटिंग करते बघू शकता तुम्ही. आयुष माली मोठ्या रनअपने व्यापार करतोय जितू मालीसाठी. एक चांगला खेळ असताना हेंदरमाली हा धावची झालेली आहे आणि संघाचं नुकसान झालेलं आहे. 1/25 अशी ही धावसंख्या बिहार स्ट्रायकरची. इंदरची जागा घेण्यात आलेला आहे जितू मालीने गेल्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी केलेली होती. आता आपल्या संघासाठी आता काय करतो हे पाहायचं आहे. कारण हा बेवडी तालुक्यातला नावाजलेला खेळाडू आहे आयुष माली. दरम्यान बोलंदी मार्गावर आणि पुन्हा हा कार्पेटच्या सारण्या मारला चेंडू
काहीसा चेतन माली यांच्या हातात सुटलेला हा चेंडू 2 धावामध्ये परावर्तित होत आहेत. 2 धावा जितूला, 2 धावा बिहार संघाला. एक बाद 27. एक समाधानकारक धावसंख्या. दरम्यान आयुष माली गोलंदाजी मार्गावर. षटकातील हा 5वा चेंडू. सामना करतील जितू माली. अजून आघाडीचा फलंदाज सदानंद माली खेळतोय 20 धावांवर. सुंदर असे फलंदाजी त्यांनी केलेले आहे. दरम्यान आयुष्याचा सामना करीत जितो. एक आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेने मारला चेंडू. नक्कीच एक धावपूर्ण 2 धावा होण्याची शक्यता. आणि शंकर माली यांचं क्षेत्र सुंदर फेक. दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावा जितूला, 2 धावा त्यांच्या बिहार संघाला. 1 बाद 31. 1 बाद 20 ने 29. एक 15 धावांच्या सरासरीने धावसंख्या आहे. चांगली समाधानकारक धावसंख्या आहे. अजून एक शेवटचं चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय करतो पाहायचं आहे. दरम्यान ऑफच्या दिशेने हलक्याच्या दिशेने खेळला चेंडू. इंदल शंकरमाल यांची सुंदर अशी क्षेत्ररक्षण. आणि दरम्यान 1 धाव पूर्ण. स्ट्राईक राहील जितू मालीकडे. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 1 बाद 30. 15च्या सरासरीने काढलेल्या रन्स आहेत. तसे म्हणणाराचे 4 षटकांच्या खेळामध्ये चांगली एक 15च्या सरासरी धावसंख्या आहे. कोणाला काही जर बिर्याणी खायची असेल त्यांनी कृपया स्टेजची संपर्क साधा. आणि आता जवळजवळ बिर्याणीचा पण खेळ खत्म. तेव्हा संपली कथा संपली. सुंदर आहे. चला टीम मीटिंग. प्रत्येक मला टीम मीटिंग नका करू तुम्ही. आपण कशा करता टीम मीटिंग करताय आपण. परत संध्याकाळी वेळ होईल. चला फ्लॅग माले मॅच जल्दी लवकर ऑन करा. आणि याच्यानंतर लगेच टॉस. 2 षटक संपल्यानंतर मित 555 वर्सेस एकविरा सुपरस्टार यांच्या 2 षटकानंतर नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला संघाचं 3रं षटक वैयक्तिक पहिलं घेऊन येते उमंग माली. हा रेग्युलर खेळाडू आहे. रेग्युलर आणि तिकडे सुद्धा स्ट्रायकरला आहे रेग्युलर खेळाडू जितू माली. चला हा डावखोरा गोलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा जितू माली. दोन्ही रेग्युलर प्लेयर आहेत. बघूया मॅच पाहण्यासारखी आहे. दरम्यान 1 बाद 30. आणि हा सुंदर असा मारलेला शॉट. तेवढीच सुंदर अशी क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा शंकरसाठी. टाळ्या वाजवा. खरोखर सुंदर अशी ही फिल्डिंग क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दरम्यान 1 धावावर समाधान. 2 नाही घेतले. सॉरी जरा धाव नाही कुठे रन घेतले नाहीये. आणि ओव्हर कॉन्फिडन्स. बघूया जितू आपण काय करतो आपल्या संघासाठी. एक उमंग माली आणि अशा प्रकारे बाद. अशा प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स प्रयाग मालीने केला. असा प्रयाग ओव्हर कॉन्फिडन्स जितो. किती ना 2 बाद 31 ना 2 बाद 30. 2 बाद 30. एकदा ओव्हर कॉन्फिडन्स प्रयाग माली यांनी केला. एक ओव्हर कॉन्फिडन्स जितो माली यांनी केला. खेळामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स बरा नसतो. अशा प्रकारे त्याला माघार जायला लागलेला आहे. आणि बिहार स्ट्रायकर दुसऱ्या जितूच्या उर्फाने हा पडलेला बली. त्याची जागा घेणे ते राजा माली. राजा घेऊ अविनाश माली. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. उमंग माली यांनी आपली कामगिरी बरोबर चोख पार पडली आहे. चला टीम मीटिंग करू नका. राजेश माली जितू यांची जागा घेणे येत आहे अविनाश माली. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा नाही तर आपल्यास
पेनल्टी राहू शकतं. संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. 2 निर्धाव चेंडू टाकले. एक त्याने बळी मिळाला आहे. उमंग एक चांगल्या डाव्या एसटीचा शैलीदार गोलंदाज आणि दरम्यान राजेश अविनाश यांनी मारलेला आहे आणि तो त्या दरम्यान थ्रो झालेला आहे. ओव्हरफेक झालेली आहे आणि हा पुन्हा उमंग मालीचा ओव्हर कॉन्फिडन्स. प्रयाग माली चौका का? अंपायर चौका का? 4 रन्स. बघा मी काय बोलतो, तुम्ही चुक्या करतायत. हे 4 रन तुम्हाला मार्क्स सुद्धा पडू शकतील. उमंग माली आपण थोडासा ऍटिट्यूड जास्त नाही वापरायचा. अभ्यास करून आपलं काम करा. हवा होता असू दे, पुन्हा चुकी होता कामा नये. दरम्यान षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शेष आहेत. उमंग माली चाल गोलंदाजी मार्गावर उमंग माली. बघू आपल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. तिकडं अविनाश माली. चला अविनाश माली काय करतात आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत उमंग, फलंदाजी करतायत अविनाश माली. बिहार स्ट्रायकर 2 बाद 34. चांगली अशी समाधानकारक धावसंख्या आहे. अजून बरेचसे प्लेयर यायचे आहेत. उमंग माली एक चांगली अशी गोलंदाजी शैली. दरम्यान हलवाल ऑफचे मारला चेंडू आणि एक धाव पूर्ण. चांगली फिल्डिंग प्रदीप माली यांच्याकडून, चांगली गोलंदाजी उमंग मालीकडून आणि चांगली अशी बॅटिंग ही अविनाश मालीकडून झालेली आहे. दरम्यान आघाडीचा फलंदाज सदल माली यांनी किती रन काढले? 20 का? यांनी 20. सदल माली यांनी 23 रन काढलेले आहेत आणि अशा प्रकारे सदल माली बाद. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही करायचा आहे. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. अशा प्रकारे सदल माली बाद. एक चांगली अशी आपल्या संघासाठी त्यांनी 23 धावसंख्या उभारली आहे आणि ते पंचांची कोणी वाद नाही करायचा आहे. पंचांचा निर्णय अखेर आहे. ही आपली घरची स्पर्धा आहे, घरचा आपल्या गावचा सण आहे. अशा प्रकारे तिसरा झटका बिहार स्ट्रायकर संघाला. चला बोला. हो, अशा प्रकारे सामना मध्ये थांबलेला आहे. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य नाही करत. यश माली यांनी सुद्धा एक सुंदर अशी गोलंदाजी केली होती. दरम्यान राजेश यांना अविनाश यांना सहकार्य करत यश माली आपल्या संघासाठी किती धावा करतात ते पाहायचं आहे. दरम्यान 2 विकेट या उमंगने घेतले आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उमंग माली आणि आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. बघू आपल्या संघासाठी ते अजून एक विकेट घेत आहेत का यश माली षटका ठोकतोय बघायचं आहे. स्ट्राईकला यश माली, नॉन स्ट्राईकला राजा माली आणि षटकातील शेवट चेंडू आणि अशा प्रकारे गोलंदाज बीड झालेला आहे आणि षटक पूर्ण. 3 बाद 35. या षटकामध्ये फक्त 5च धावा आलेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी उमंग माली यांच्याकडनं. 3 षटकांचा सामना संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये 3 बाद 35 अशी. यानंतर होणारा सामना टॉसबाजकडे यायचंय. मित 555 वर्सेस आई एकविरा सुपरस्टार यांनी एक षटक संपल्यावर यायचा आहे. दरम्यान रेग्युलरचा प्लेयर भावेश माली गोलंदाजीच्या मार्गावर. संघाचा पहिला वैयक्तिक पहिलं संघाचे 4थं षटक घेत आहेत भावेश माली आणि गोलंदाजीला सामना करतील राजा अविनाश माली. चला आपण वेळेच्या बाबतीत एक छोटासा हा रनअप.
एक मजबूत एसटीचा हा गोलंदाज आणि दरम्यान षटकातील पहिला चेंडू आणि अशा प्रकारे हा बीट झालेला चेंडू गोलंदाजी चांगली केली. फलंदाज पंचाकडे दाद मागताय परंतु पंच टस मस्त नाही आहेत. एक चला पंचांची आपल्या बाद नाही करायचंय. पंचांनी नाख्यात राहील. पंच आपली चोख कामी करत षटकाचा दुसरा चेंडू पुन्हा तसाच कुठे पट्टीचा चेंडू आणि हा पंचांचे हात हवेमध्ये. अशा प्रकारे एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि एक तसाच चेंडू परंतु तो थोडासा ऑफला गेल्यामुळे त्याचा तो वाईट मध्ये रूपांतर झालेला आहे. दरम्यान षटकाचा दुसरा चेंडू सामना करतील अविनाश माली आणि जोरात मारण्याचा प्रयत्न आणि हा खरोखर षटकाला आहे. जरा पाहून घ्या का खेळायचा आहे. कृपया जरा सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या. आपल्याकडं तिसरा चला एक सुंदर असे फिल्डिंग सुंदर क्षेत्र केलं आहे. सर्वांनी जरा टाळ्या वाजून त्या प्लेयरचं स्वागत करायचं आहे. चला चला सर्वांनी टाळ्या वाजवायचे. टाळ्या आल्या अशा प्रकारे आऊट झालेला आहे. बाद झालेला आहे फलंदाज राजा माली आणि तिसरा धक्का चौथा धक्का हा बिहार स्ट्रायकरला मिळालेला आहे आणि एक 35 एक समाधान धावसंख्या 36. दरम्यान कोणाला कुपन फाडायचं असेल तर त्यांनी चला इकडं माईकशी संपर्क साधा. आता शेवटचे काही तर उरलेले आहेत आणि अशा प्रकारे 4 बाद 36 आणि राजेश माली नवीन बॅट्समॅन नो बॅट्समॅन दिसत नाही मला. आता कोण आहे तो? जयदीप बॅट्समॅन आलेला आहे. जयदीप इताडकर हा सुद्धा एक ताकदवर बॅट्समॅन आहे. काय करतो ते पाहूया. थोडीशी काय औषधांची गोलंदाजी थोडी खराब होती. नक्कीच फलंदाजी ते आपली ताकद वापरता पाहूया. दरम्यान भावेश माली सामना करते जयदीश गायकवाड आणि ऑफ चेंजने मारलेला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसरे धावाचे प्रयत्न आणि सफल. अशा प्रकारे जय इताडकर यांनी आपल्या दोन्ही संघाने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. अशा प्रकारे 4 बाद 38. जय इताडकर आपल्याकडनं षटकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे आणि आपण चांगली फलंदाजी करत आहात. दरम्यान भावेश माली आणि जोरात मारलेला प्रयत्न परंतु क्षेत्र समोर आणि अशा प्रकारे बॉल त्याला गॅदर करता नाही आला आणि अशा प्रकारे जीवनदान खूप सुंदर अशी फिल्डिंग केली होती. दीपेश सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं होतं. असो दरम्यान योगेश माली स्ट्रायकरला आणि जोरात मारलेला चेंडू आणि हा सीमा पार नाही काय रे इकडे लक्ष लावा. काय रे इथे का थांबा जरा चांगला क्षेत्ररक्षण मेरे यांच्याकडून झाले आहे परंतु काय रे बस तू अशा प्रकारे चौकार. थांबा चौकार आहे. चला तिसऱ्या अंपायरचा आपण सहारा घेतोय. आपण दाद तिसऱ्या अंपायर मागतोय. चौकार आहे का नाहीये आपण पाहायचं आपल्याला बघूया. अशा प्रकारे 2 धावाचा समाधान आणि बियर खरोखर मेरे यांचे सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा निश्चितपणे वाचवल्या आहेत. अशा प्रकारे
दोन धावावर समाधान, 2 धावा योगेशला, 2 धावा बिहार स्ट्रायकरला. शेवटचा चेंडू त्याला 22 शेवटचा चेंडू. आणि 41 धावा झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू आणि इनिंगचा शेवटचा चेंडू आणि अशा प्रकारे बाद झालेला आहे योगेश माली. 41 धावा योगेश माली यांची. दरम्यान मित 000 आणि आई एकूरा सुपरस्टार आणि टॉस बॉक्स कडे यायचा आहे. जय महाकाल टॉस बॉक्स कडे यायचा आहे. कोण केलं अनंत माली आपल्या शुभास्ते टॉस बॉक्स कडे जायचं आहे. दरम्यान 4 षटकामध्ये 41 बरोबर 42 टार्गेट आहे. 10.50 या सरासरीने धावा काढायच्या आहेत. आणि दरम्यानचा सामना मित 550 वर्सेस आई एकूरा सुपर बाजूला. अनंत माली टॉस बॉक्स कर. पंकज माली आपण जसा पंचगिरी करण्यासाठी यायचा आहे. पंकज माली भाटाले एक्सप्रेस. आणि दरम्यान कोणी टॉस जिंकला सांगायचं आम्हाला. टॉस मिट 550 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण शिकवलेलं आहे. या सामन्यानंतर लगेच तो सामना केला जाईल. दरम्यान आपला क्षेत्ररक्षण लावायचा आहे. बिहार स्ट्रायकर आणि AB ग्रुप यांच्या दरम्यानचा सामना. 42 धावांचं हे लक्ष. तसं कमी पण म्हणता येणार नाही आणि जास्त पण म्हणता येणार नाही, कारण जेव्हा धावसंख्या कमी असते तेव्हा सामन्यामध्ये मोठी शिरत असते. पाहूया आपण हे मॅच पाहताना हे लक्ष AB ग्रुप कसं पूर्ण करतो ते. आणि दरम्यान पंच पंकज माली आणि कोण पंच शंकर माली. चला आपण मैदानामध्ये मीटिंग करण्यापेक्षा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. AB स्ट्रायकरने आपले सलामाची जोडी मैदानात पाठवायची आहे. आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत आणि आपल्याला मॅचचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान फलंदाजी उतरलेले खेळाडू प्रदीप माली आणि कोण रुद्र माली आणि प्रदीप माली. आपल्या गावचे उद्योगपती गीतेश माली यांचे ते सुपुत्र आहेत रुद्र माली. आणि 40+ खेळाडू प्रदीप माली. स्ट्राईकला जातील ते सर. आपण कृपया टीम मीटिंग लावू नका. कृपया आपण टीम मीटिंग करणार नाही तर आपल्याला धावांची पेनल्टी द्यावी लागेल, याची नोंद घ्या. चला बिहार स्ट्रायकर आपण कृपया आपण मीटिंग नका करू. जास्त बोलत नका राहू. बोलत राहिले थोडं वाद आपल्या खेळाडू वृत्ती आपण दाखवायची आहे. आपण खेळ कसं खेळतो हे दाखवायचं आहे. चला प्रदीप माली आणि पंच शंकर माली आणि पंकज माली यांनी खेळ लगेच सुरू करायचा आहे. हुज्जत घालण्यापेक्षा आपण खेळाकडे कॉन्सन्ट्रेशन करा, म्हणजे काय लोकांना प्रेक्षकांना आनंद घेता येईल आणि आपले खेळाडू सुद्धा वृत्ती पाहता येईल. बघा ते दरम्यान काय येईल आपला दरम्यान जरा ओपनिंग वर विषय झालेला आहे. 40+ चा आणि ज्युनियर खेळाडू असा काही हा विषय आहे. थोडा सामंजस्यपणाने करून घ्या. आपल्या आपण कर टिवक बघ जा
दरम्यान प्रयागमाले आपण नियमाप्रमाणे चला. आपल्या गावाचे नियम असतील कृपया आपल्याला सामंजस्यपणे घ्या. दरम्यान कृपया आपण सर्वांनी सामंजस्य भूमिका घ्यायची आहे. नियमाप्रमाणे आपला खेळ खेळायचा आहे आणि हुज्जत घालण्यापेक्षा आपण खेळाला वृत्ती दाखवा. प्रदीप माली, फोर्टीचा किंवा ज्युनियर हे आपल्या नियमाप्रमाणे खेळ खेळवा. चला चला बाकीच्यांनी मैदानात बाहेर चला. जे खेळाचे नियम असतील त्या नियमाप्रमाणेच खेळा. चला सामना पंचांनी त्वरित चालू करायचा आहे. आणि दरम्यान खेळ सुरू होत आहे. प्रदीप माळी आणि राजेश माळी सलामासाठी. चला 40 प्लेयर चला. खूप आपण वेळ दवडता. आपल्याला अजून पुढे सामने खेळायचे आहेत आणि आपला 2 धावांचा दंड करणे येईल याची नोंद घ्या. बिहार स्ट्रायकर आपल्याला क्षेत्ररक्षण लावा. बिहार स्ट्रायकर आपल्याला क्षेत्ररक्षण लावा. दरम्यान एक डावखुरा फलंदाज प्रदीप माली आणि एक राजेश माली हे रेग्युलर टीमचे जय ब्राह्मणदेव टीमचे ते मालक आहेत. उद्या आमचा खूप मोठा एक सामना आहे केंद्रीय चषक स्पर्धेमध्ये. तेव्हा सर्व समर्थकांनी उद्या त्या स्पर्धेत जायचं आहे याची नोंद घ्या आणि आपला संघ कसं जिंकेल याची दक्षता घ्यायची आहे. चला दरम्यान 40+चा गोलंदाज सदानंद संघाचं पहिला आणि षटकातील पहिला चेंडू. मी असा तिरपा रेषेत पाहिलेला हा पहिला गोलंदाज असावा सदानंद माली भाटल्याचा. चला षटकातील पहिला चेंडू सामना करतील प्रदीप माली. एक डावखुरा बळदंड देवयष्टीचा हा फलंदाज आणि सामना करेल प्रदीप माली सदानंद माली यांचा. षटकातील सदानंद माली आपल्या मार्गावर पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करील प्रदीप माली. सीमा आणि हा चांगला चेंडू आणि जोरात मारला चेंडू उंच गेला चेंडू आणि दरम्यान पहिल्या विकेटचं पतन पहिला बली घारत. अशा प्रकारे बिहार भाटाले यांचा पहिला बली गेलेला आहे प्रदीप माली यांच्या रूपाने. चांगला असा क्षेत्ररक्षण जितू माली यांनी केलेला आहे आणि चांगला असा हादरा हा बिहार भाटाले संघाला लागलेला आहे प्रदीपच्या रूपानं आणि त्याचा नक्कीच फायदा बिहार स्ट्रायकर कसा घेतो ते पाहायचं आहे. रुद्राला आपल्याला उतरू शकता. थोडासा इथं पंचकमी निर्णय आहे. रुद्र आता येऊ शकतो. थोडासा आपण आपली मॅच आहे आपण समजून घेऊया. काही नियम आपल्याला माहीत नसतात. चला आणि एक काका पुतण्या राजकारणामध्ये काका पुतण्यांची लय भानगड असते परंतु मैदानावर काय काका पुतण्या करतात ते पाहायचं आहे आपल्याला. एकाकडे मोठ्या भावाचा मुलगा रुद्र आहे. स्ट्राईकला रुद्र आहे. नॉन स्ट्राईकला रेग्युलर संघाचे मालक राजेश माले आणि हा ज्युनियर खेळाडू रुद्र काय करतो ते पाहायचं आहे. पाऊस पडेल. चला दरम्यान दुसरा चेंडू आणि सुंदराचा मारला शॉट आणि तेवढेच सुंदराचे क्षेत्ररक्षण हेंदर माले
रुद्रा यांची खेळी संपुष्टात. सुंदर अशी गोलंदाजी सदानंद माली यांची आणि रुद्राच्या रूपाने दुसरा झटका बिहार संघाला. बिनबाद 2-0. आणि खरोखर सदानंद हा आता हॅट्रिकच्या सदानंद माली हा 40 हॅट्रिकच्या मार्गावर. दरम्यान ज्यांना कोणाला जेव्हा असेल त्यांच्यासाठी एक चांगली अशी बिर्याणी आयोजित केली आहे. कोणी असेल शेवटचा बिर्याणीचा हा टोप आहे, नंतर कोणाला बिर्याणी मिळणार नाही याची दक्षता घ्या. या दरम्यान रुद्रा यांची जागे वैश्विक आणि हॅट्रिकच्या मार्गावर सदानंद माली. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू 2-0. सदानंदच्या बॉलिंगचे खरंच करावं लागेल, कौतुक चांगला आहे. 42 धावा करून जिंकायचा आहे. दरम्यान षटकातील चौथा चेंडू सामनाकारी वैश्विक आणि अशा प्रकारे व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्याची भर आणि एक धावसंख्ये संघाला. अशा प्रकारे 2-1. 3 षटकांच्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर चला सदानंद यांचा षटकातील चौथा चेंडू सामनाकारी वैश्विक उजव्या याचा. आणि अशा प्रकारे पुन्हा एक चांगले गोलंदाजी म्हणता येईल अशी सदानंद माली यांची. आणि 2-1 अशी कारण नाजूक अवस्था ही बिहार संघाची झालेली आहे. अशी चांगली कोणाला खेळी करावी लागेल जिंकण्यासाठी. दरम्यान सदानंद माली षटकातील 5वा चेंडू सामनाकारी वैश्विक आणि पुन्हा तशाच पट्टीचा चेंडू त्याला काही खेळता आलेला नाही आणि हा पुन्हा एक निर्धाव चेंडू. 2-1 अशी एक अतिशय बिकट अशी अवस्था आहे. आणि षटकातील शेवटचा चेंडू सदानंद माली यांचा आणि सामनाकारी वैश्विक आणि ऑफला मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं षटक संपलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी 40+ खेळाडू सदानंद माली यांच्याकडून. 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि चला वेळेचे सहकार्य करा. आपल्याला मिटिंग करायची गरज आहे काय तुम्हाला? चला वेळेचे सहकार्य करा. अजून बरेचसे सामने खेळायचे आहेत. घडी घडी तुम्ही मिटिंग करू नका. आपल्या गावचा सण आहे, खेळ आहे. दरम्यान एक बिकट अशी अवस्था. आणि राजेश माली आपल्याला या गर्तेतून बाहेर नेतात का पाहायचं आहे. संघासाठी ते किती रन्स करता पाहायचं आहे. आणि दरम्यान कोण ये यश काय संघाचा पहिलं संघाचं दुसऱ्याने वैयक्तिक दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. षटकातील पहिला चेंडू यश गोलंदाजीच्या मार्गावर. आणि सामनाकातील राजेश माली यांनी आतापर्यंत कुठल्या प्रकारचं खातं खोललेलं नाहीये. आणि जोरात मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एक कॅच सुटलेले आहे. अशा प्रकारे राजेश माली चला जरा थांबा जरा. आपण गडबड करू नका. चला आपल्या स्पर्धांचे निर्णय आहेत. पंचांनी कोणीही गोंगाट करू नका. कोणी आउट आहे का ते पंच निर्णय घ्या कृपया. चला पंचांचा निर्णय अखेरचा राहील. तुम्ही एवढे क्रिकेट खेळता तरी तुम्हाला अजून नियम माहित नाहीये, तुमचा अभ्यास नाहीये. हा बरोबर आहे ना, अभ्यास नाहीये तुमचा. तुम्ही खेळता म्हणून क्रिकेट खेळता तुम्ही. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य का. चला आता त्याच्यामध्ये नियम भरपूर आहेत. स्टंप कोणी बोलतो उखळा पाहिजे होता, असू दे. पंचांचा
जितू माले चला 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 2 रन पूर्ण 2 बाद 3 दरम्यान रेग्युलरचा प्लेयर राजे भावेश माले अजून भरपूरशा अशा रन त्यांना काढायचे आहेत जवळजवळ 39 चला भावेश माले काय करायचं आहे नको भावेश माले आपल्यासाठी आणि संघासाठी काय करतायत ते दरम्यान यश माले एकच चेंडू झालेला आहे आणि भावेश आणि ज्यांच्याकडून आपल्याची आशा होती प्रयाग मालिकला स्टेजचे संपर्क साधा आणि योगेश एकच चांगली गोलंदाजी करताना आणि भावेश की याच्या बॅटीच्या पटलात न आला चेंडू दरम्यान षटकातील 3रा चेंडू आणि अशा प्रकारे अजून एक सुंदर चेंडू योगेश माली याच्या गोलंदाजीतून खूपच सुंदर असे गोलंदाजी परंतु भावेश माली यांना काही चांगली फलंदाजी करता आलेली नाहीयेत अशा प्रकारे दुसरा आणि आता मात्र अवंतर धावमध्ये भर आता 3 बाद 4 अशी धावसंख्या झालेली आहे आणि ऑफच्या मारला चेंडू आणि सुंदर षटकार भावेश माली यांच्या बॅटीतून अफलातून षटकार अजून जिंकण्यासाठी अजून दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष आहेत भावेश माली लक्ष घ्या नॉन स्ट्राईकला राजेश माले स्ट्राईकला भावेश माले अजून मॅचचा रोमांचकता गेलेली नाहीये दरम्यान योगेश माले सामन्याखालील आणि पुन्हा हा पुढला चेंडू आणि हा सुंदर षटकार भावेश माली यांच्या बॅटीनंतर योगेश माली सुंदर अशी गोलंदाजी केली होती परंतु त्यांच्या प्रयाग माली आपण स्टेजकडे या चांगली अशी चला चला चांगली गोलंदाजी प्रयाग माली असं चांगली गोलंदाजी केली यश माली यांनी प्रयाग माली चला आणि दरम्यान योगेश यांच्या षटकारी शेवटचे 16 धावा 3 बाद 16 आणि अजून एक अवंतर धावा अशा ज्या धावा असतात त्या संघासाठी नक्कीच त्रासदायक ठरत असतात या पराजयाकडे येत असतात आणि चांगली गोलंदाजी केल्यानंतर योगेश माली खूप मागे ठरलेला आहे दरम्यान मार्गावर गोलंदाजी मार्गावर योगेश माली आणि बॅटच्या कार्पेटच्या सहाय्याने केलेला चेंडू निर्धाव चेंडू अशा प्रकारे किती रन 25 पाहिजे ना किती 17 आता 17 बाहेर टाकला एक 17 नाही लक्ष असलं पाहिजे 17 3 बाद 17 3 बाद 17 2 षटकामध्ये 25 रन धावा काढायचे आहेत तेव्हा अजून सुद्धा ही मॅच संपलेली नाहीये अजूनपर्यंत मॅच संपलेली नाहीये आणि मॅचची खरोखर रोमहर्षकता वाढलेली आहे दरम्यान चला तुम्ही त्यांची बक्षीस जाते ना बघते 2 ओव्हर अरे ही अजून दुसरी 3 ओव्हर आता चालू 2 ओव्हरची चला रेग्युलर उतरा रेग्युलरला बॅटिंग द्या ना बॉलिंग द्या ते तयारी नाही ना चला दरम्यान संघाचा 3रा आणि वैयक्तिक फेरबदल करत दोन्ही कॅप्टनच्या सहमतीने दोन्ही स्पॉन्सरांच्या आणि कॅप्टनच्या सहमतीने ही मॅच होणार
दोन ओव्हरची होईल आणि त्याच्यामध्ये रेग्युलर बॅटिंगला उतरत आणि बॉलर पण कोणी पण उतरू शकते. आता पुढील होणारा सामना मिड 555 आणि आई एकविरा सुपरस्टार या सामन्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. पुढील होणारा सामना आहे त्यामध्ये कोणीही उतरू शकतो. हा सामना फक्त 2 षटकांचा असेल. त्यामध्ये कोणीही बॅट्समन उतरू शकतो तसेच कोणीही त्यामध्ये बॉलिंग करू शकतो. दोन्ही संघातील कॅप्टन तसेच स्पॉन्सरची त्याला परवानगी दिलेली आहे. ठीक. जितो माली दरम्यान संघाचं तिसरं आणि राजेश माली मारण्याचा प्रयत्न पर्यंत बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू. कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे त्यामुळे असा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी. राजेश माले आता बाकी मात्र आता मॅचचा रोमांस वाढताना 2 निर्धाव चेंडू कुठल्याही बॅटच्या पट्ट्यामध्ये त्यांचा चेंडू आलेला नाही. जितू माले यांची चांगली अशी गोलंदाजी. चला आणि दरम्यान 2 निर्धाव चेंडू धावसंख्येमध्ये वाढ नाही. 3 बाद 17. पुढचा चेंडू तिसरा चेंडू सामना करेल राजेश माले आणि अशा प्रकारे आउट. अशा प्रकारे राजेश माले बाद झालेला आहे. हा हिट विकेट राजेश माले यांचाच गेलेला आहे. हिट विकेट आणि राजेश माले यांच्या रूपाला 4था झटका. हा एकविरा संघाला आणि 10 बॉलमध्ये 25 रन ह्या काढायच्या आहेत. कंपल्सरी चेस करायच्या आहेत. आणि अशा प्रकारे चला वेळ जे आपली सहकार्य करा. भावेश आणि तो पहिला कोण पियुष कोण आयुष हे दोन्ही रेग्युलरचे खेळाडू आहेत. रेग्युलरचा गोलंदाज आहे संघाचं. चला आणि नंतर जोरात मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. एक चांगली अशी गोलंदाजी जितू माले याकडून. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे धाव त्यांनी दिलेले आहेत आणि धावसंख्या स्थिर. 4 बाद 17. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि आयुष स्पोर्ट सामना जोरात मारण्याचा प्रयत्न. उंचावर गेलेला झेल. मला वाटतं अशा प्रकारे झेल सुटलेला आहे आणि जीवनदान हे आयुषला 1 धाव बिहार संघाला. 4 बाद 18. चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा आणि एक धावेवर समाधान बिहार संघाला. 4 बाद 18. अजून सुद्धा सामन्याचा ट्विस्ट संपलेला नाहीये. भावेश आहे आयुष आहे अजूनचे फलंदाज आणि किती 7 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान हे बिहार संघाला आहे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल भावेश आणि थांबलेला आहे. डॉट झालेला आहे आणि या षटकामध्ये जर या चेंडूमध्ये जर मोठ्या धावा आला तर नक्कीच त्या मॅचची रोमांचता वाढणार आहे. दरम्यान जितो माले आणि भावेश आणि अशा प्रकारे अवांतर 1 धावसंख्या ही बिहार संघाला 1 धावेमध्ये भर. अजून तो चेंडू पुन्हा डावा लागेल. या चेंडूमध्ये किती धावा भावेश काढतो याच्यावर मॅचचं भवितव्य आहे आणि दोन्ही रेग्युलर खेळाडू आहेत. दरम्यान जितो आपल्या मार्गावर सामना करीत भावेश आणि चांगला असा ग्राउंड शॉट मारला आहे
तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण कोणतं हा कंचा तो गोपाल धोत्रे गोपाल गोपाल धोत्रे खूप सुंदर क्षेत्ररक्षण षटक संपलेलं आहे. चला आपण आपण कशाला टीम मीटिंग करता बाबांनो. एका डायव्हर समाधान 4 बाद 4 ना 4 बाद 20 अजून एका षटकामध्ये 22 धावांची खेळी साकारायची आहे. दरम्यान कोण करे शेवटचे चेंडू. चला चला 22 माले आता शेवटचा षटक आहे ना. अविनाश माले बॉलिंग करायला. आता अविनाश माले कसा बॉलिंग करते ना भावे त्याला कसा सामना करते आपण बघायचं आहे. हा आता आगरी कॉमेडी शेवटची षटकाची स्ट्राईकला 22 माले नॉन स्ट्राईकला आयुष माले आणि बॉलिंग करते अविनाश. आता तो कशाला बॉलिंग करते आपल्याला बघायचे. दरम्यान बॅटिंग व 22. चला षटकांचा पहिला चेंडू गोलंदाजी मार्गावर अविनाश. 22 च्या चेंडू मध्ये 22 धावा करायच्या आहे ना लक्षात ठेव. आणि सुंदर असा चेंडू पंचांगाला अपेल परंतु पंच पंकज मालिक कुठल्या प्रकारचे दाद दे नाही. मान त्याने हरवले त्याच्यामुळे नात आऊट आहे. काही विकेट पडलेला नाही आणि 5 चेंडू मध्ये 22 5 चेंडून 22 धावा करायच्या. 5 चेंडून 22 धावा आणि 22 बघू काय करतो बॅटिंग कशी करते तो. दरम्यान अविनाश आणि पुन्हा एकदा डॉट पंचांकडे खरंच खूपच चांगली अशी गोलंदाजी अविनाशची आहे. 22 बाकी रेग्युलरचा प्लेअर असून सुद्धा त्याला काही करता येत नाही. 22 माले आपल्याला 4 चेंडून 22 धावा 4 चेंडून 22 धावा करायचे आणि 4 षटका ठोका लागतील. 4 छक्कर. चल अविनाश तिसरा चेंडू देऊन धावते. आता धावते धावला टेकला आणि आपच्या मलेला आणि 4 रन. अजून मॅचचे 30 अजून मॅच चांगली मजा येणार आहे. 3 चेंडू मध्ये 18 3 चेंडू मध्ये 3 जर छक्क मारलं 22 मारले तर मॅच तुम्ही जिकाल. आणि जर याच्या एक तरी बॉल तुम्ही मिस केला तर मॅच हाराल. चला अविनाश 3च चेंडूचा सामना तुमचा चला भविष्य त्यावर आहे. शंकर आपण इकडे या. चला 3 चेंडू आणि 3 षटकार 18 रन. अविनाशच्या षटकातील 14 चेंडू सामना करेल 22 आणि बघू आता काय करतो तो. आणि उंचावर गेलेला चेंडू बघूया आता चांगला असा आणि क्या सुटलेली आहे. असं हारलं ना हारू शकत. अजून 9 बॉल आहे वाईट आहे मॅच आणि 1 धाव समाधान. अशा प्रकारे किती रे किती आउट 17 2 चेंडू मध्ये 17 रन पाहिजे. चला शेवटचा 2 चेंडू बाकी आहेत. या तर मी आता मॅच कॉमेंट्री करा. मी आता मी थांबलो. अविनाश माले षटकातील 5वा चेंडू सामना करेल. कोण आयुष काय 6 केलं बटो 6 षटकार सुंदराचा षटकार. आयुष्याच्या बॅटिंग पर्यंत वेळ संपेल. मला वाजत तुम्हाला 2 मिनिटावर. आणि शेवटचा चेंडू आहे. या चेंडू मध्ये काय होते पाहायचं आहे आपल्याला. किती रन रन टोटल 1 बॉल 18 रनची गरज आणि